दैनिक नक्षत्र भविष्य तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 6 जुलै 2026 सोमवार। आज सकाळी 9:58 चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत जातो आहे, तर दुपारी 4:08 नंतर चंद्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातून उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात जातो आहे। तर चंद्राचे हे 2 राशी व 2 नक्षत्रांमधील भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी चालू करूया आपण आजचे नक्षत्र भविष्य। पण आपल्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि संपूर्ण व्हिडिओ बघायला मात्र विसरू नका। तुमची साथ आमच्यासाठी अनमोल आहे। चला तर मग चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य। सुरुवात करूया मेष राशीपासून। सकाळी 9:58 नंतर चंद्र तुमच्या 12व्या भावात जाईल, म्हणजे सोमवारी सकाळी तुमची अवस्था मला परत झोपायचंय अशी परिस्थिती होऊ शकते। खर्च थोडे वाढू शकतात, त्यामुळे आज कोणती गुंतवणूक किंवा कोणती गोष्ट घेताना विचारपूर्वक करावा। अश्विनी नक्षत्र दुपारी 4 वाजेपर्यंत डेंजर झोन आहे, त्यामुळे पैशाचा व्यवहार आणि बॉस सोबत वाद पूर्णपणे टाळा। आज सकाळी काळजी घ्या, संध्याकाळी मित्रांची चांगली मदत मिळते आहे। भरणी नक्षत्र दुपारी 4 पर्यंत कामे फत्ते होतील, पण संध्याकाळी जाता जाता सिस्टीम क्रॅश होण्याचा धोका आहे, त्यामुळे सायंकाळी थोडी काळजी घ्या। कृतिका नक्षत्र सकाळपासून संवादात एरर येतील, म्हणजे वादविवाद होण्याची संभावना आहे, पण संध्याकाळी अडकलेली कामे पूर्ण होतील। मेष राशीसाठी उपाय आहे, आज बेडवरून उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी भूमीला हाताने स्पर्श करून नमस्कार नक्की करा, दिवसभर ऊर्जा टिकेल। वृषभ राशीसाठी चंद्र सकाळी 9:58 नंतर 11व्या भावात सुरू होईल। सोमवार असला तरी तुम्हाला गप्पा मारायला जुने मित्र भेटायला येतील आणि कामामध्ये नफा देखील दिसेल। कृतिका नक्षत्र सकाळच्या सत्रात हुज्जत घालू नका, वाद करू नका। संध्याकाळी टास्क कंप्लीट होईल, म्हणजे कामामध्ये सायंकाळी कोणतीही अडचण नाही। रोहिणी नक्षत्र दुपारी 4 पर्यंत सेफ मोड मध्ये राहील, पण संध्याकाळी नेटवर्क इश्यू म्हणजे गैरसमज होऊ शकतात, कोणाशी वाद करू नका। मृग नक्षत्र सकाळी अचानक कामात बग म्हणजे अडचणी येऊ शकतात, संध्याकाळी मात्र सर्व एकदम सुरक्षित होईल। वृषभ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या जेवणाच्या ताटात थोडेसे लोणी किंवा साजूक तूप नक्की घ्या, वाणी आणि विचार मवाळ राहतील। मिथुन राशीसाठी 9:58 नंतर चंद्र 10व्या भावात येईल। सुट्टीचा आळस झटकून तुम्हाला एकदम फोकस मोड मध्ये यावे लागेल, बॉसची नजर तुमच्यावर असेल, त्यामुळे कामावरती व्यवस्थित लक्ष द्या। मृग नक्षत्र सकाळी चुका करू नका, संध्याकाळी बॉस कडून ग्रीन सिग्नल मिळतो, म्हणजे सकाळी चूक नाही केली तर संध्याकाळी काम उत्तम होईल। आद्रा नक्षत्र दुपारी 4 पर्यंत कोणत्याही कामाचे क्रेडिट मिळेल। आद्रा नक्षत्र दुपारी 4 पर्यंत कामाचे क्रेडिट नक्की मिळेल, आर्थिक धनलाभ देखील होईल, पण संध्याकाळी निघताना एखादी कटकट वाढेल, त्यामुळे शांत राहा। पुनर्वसू नक्षत्र सकाळपासून शरीराची बॅटरी लो असेल, पण संध्याकाळी अनपेक्षित फायदा आल्याने एकदम ऊर्जा येईल। मिथुन राशीसाठी आज उपाय आहे, आज कामाच्या ठिकाणी किंवा लॅपटॉपच्या बागेत एक छोटासा मोरपंख नक्की ठेवा, बुद्धीची एकाग्रता वाढेल आणि दिवस उत्तम जाईल। कर्क राशीसाठी सकाळी 9:58 नंतर चंद्र 9व्या भावात नशिबाची दारे उघडेल, तुम्हाला अचानक प्रवासाला जावेसे वाटेल आणि धार्मिक विचार मनामध्ये चालू होतील। पुनर्वसू नक्षत्र सकाळचा कंटाळा संध्याकाळी लॉटरीमध्ये बदलतो आहे, त्यामुळे आर्थिक धनलाभ संध्याकाळी होण्याची शक्यता आहे। पुष्य नक्षत्र दुपारी 4 पर्यंत नशिबाचा प्रीमियम सपोर्ट राहील, मात्र संध्याकाळी स्वतःला थोडी आराम देण्याची गरज आहे। आश्लेषा नक्षत्र दिवसभर मित्रांची साथ आणि संध्याकाळी भाग्याचा फुल सपोर्ट, सिस्टीम एकदम ऍक्टिव्ह राहील, आजचा दिवस झकास आहे। कर्क राशीसाठी आज उपाय आहे, घराच्या बाहेर पडताना थोडीशी साखर आणि दही एकत्र करून खा, अडथळे नक्कीच दूर होतील। सिंह राशीसाठी सकाळी 9:58 नंतर चंद्र 8व्या भावात जाईल, म्हणजे सोमवारी तुमची अवस्था मला कोणी बोलवू नका अशी असेल, गुप्त गोष्टींची उकड होऊ शकते, त्यामुळे आपण आपल्या गुप्त गोष्टी सांभाळा। मघा नक्षत्र दुपारी 4 पर्यंत डेंजर झोन आहे, कोणतेही महत्वाचे काम करू नका, गाडी सावकाश चालवा, संध्याकाळी मित्रांमुळे टेन्शन नक्कीच कमी होईल। पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
दुपारी 4च्या आत सर्व महत्वाची कामे पूर्ण करा, कारण नंतर सिस्टीम क्रॅश होऊ शकतो. धोका आहे, संध्याकाळी काळजी घ्या. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, सकाळचे वाद संध्याकाळी मिटतील आणि कामे योग्यरित्या मार्गी लागतील. सकाळी कोणतेही महत्वाचे काम करू नका. सिंह राशीसाठी आज उपाय आहे. आज स्वतःजवळ किंवा खिशात एक लाल रंगाचा पेन किंवा लाल रंगाचा रुमाल नक्की ठेवावा. कॉन्फिडन्स आपला दिवसभर टिकून राहील. कन्या राशीसाठी 9:58 नंतर 7व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसपेक्षा जोडीदाराच्या किंवा पार्टनरांच्या विचारांमध्ये जास्त वेळ जाईल. नवीन डील फायनल होण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, सकाळी पार्टनरशी मतभेद टाळा. संध्याकाळी गोड बातमी कानावरती येऊ शकते. हस्त नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत नाते संबंध सुरक्षित आहेत, पण संध्याकाळी गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे वाद टाळलेले उत्तम राहील. चित्रा नक्षत्र, सकाळी अडथळे येतील, संध्याकाळी मात्र नाते आणि कामे सेफ मोडवर म्हणजे एकदम व्यवस्थित आणि आनंदात पार पडतील. कन्या राशीसाठी आज उपाय आहे. आज अंघोळीनंतर थोडेसे सुगंधी अत्तर किंवा परफ्यूम आपल्या नाभीवर नक्की लावा. आकर्षण आणि शांती दोन्ही वाढेल. तूळ राशीसाठी चंद्र 6व्या भावातील, सोमवारी सकाळ एकदम ऍक्शन पॅड असेल. तुम्ही विरोधकांचा धुव्वा उडवाल आणि पेंडिंग कामे पटापट संपवाल. चित्रा नक्षत्र, सकाळी कर्ज घेणे टाळा. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक देखील टाळा. संध्याकाळी आर्थिक सुरक्षितता मिळते आहे. स्वाती नक्षत्र, दुपारी 4च्या आत अडकलेले पैसे मिळवून घ्या, कारण संध्याकाळी खर्चाचा डोंगर किंवा खर्च वाढू शकतो. विशाखा नक्षत्र, सकाळची शारीरिक दगदग संध्याकाळच्या अनपेक्षित धनलाभाने नाहीशी नक्कीच होईल. तूळ राशीसाठी आज उपाय आहे. आज घरातल्या किंवा ऑफिसच्या कोणत्याही कुंडीतील रोपाला स्वतःच्या हाताने पाणी घालावे. आपला दिवस उत्तम जाईल. वृश्चिक राशीसाठी सकाळी 5व्या भावातील चंद्रामुळे आज डोक्यात नवनवीन आणि भन्नाट आयडियाज येतील. शेअर मार्केटकडे लक्ष राहील. आज शेअर मार्केटमध्ये देखील फायदा होऊ शकतो, परंतु कोणती गुंतवणूक विचारपूर्वक करावी. विशाखा नक्षत्र, सकाळचा आळस संध्याकाळनंतर लॉटरीमध्ये बदललेला दिसेल, त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. अनुराधा नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत नशिबाची VVIP साथ मिळेल. संध्याकाळी मात्र ओव्हरलोड होऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र, आज मित्रांची आणि नशिबाची दुहेरी साथ तुम्हाला लाभते आहे, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी आज उपाय आहे. आज तुमच्या डाव्या खिशात एक चांदीचा छल्ला किंवा चांदीचे नाणे आवर्जून ठेवावे. आपला दिवस उत्तम जाईल. धनु राशीसाठी सकाळी 9:58 नंतर 4थ्या भावातील चंद्रामुळे आज ऑफिसला दांडी मारून घरातच आराम करावासा वाटेल. घरगुती सुख शांती आज जास्त महत्वाची वाटेल, त्यामुळे थोडासा आज अंगामध्ये आळस असू शकतो. मूळ नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत प्रॉपर्टीचे विषय काढू नका. धोका आहे, त्यामुळे कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रावरती सही करू नका. संध्याकाळी मात्र आपल्याला रिलॅक्स फील होईल. पूर्वाषाढा नक्षत्र, दुपारी 4च्या आत महत्वाची कामे संपवा, नंतर सिस्टीम क्रॅश म्हणजे अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे थोडी काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र, सकाळचे घरातील वाद संध्याकाळी मिटतील आणि संध्याकाळी आनंद वाढेल, त्यामुळे सकाळी थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा. धनुराशीसाठी आज उपाय आहे. आज स्वतःच्या हाताने एक केळी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गायीला नक्की खाऊ घालावी. मकर राशीसाठी 9:58 नंतर चंद्र 3ऱ्या भावातील, तुमची टायपिंगची स्पीड, फोन कॉल्स आणि धाडस आज बघण्यासारखे असेल. भावंडांसोबत गमतीदार गप्पा होण्यासाठी सुरेख दिवस आहे. उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी शेजारच्यांशी नेटवर्क इश्यू म्हणजे वाद होऊ शकतात, पण संध्याकाळी मात्र कामे सक्सेसफुल कंप्लीट होतील. संध्याकाळची वेळ उत्तम आहे. श्रवण नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत प्रवास सुरक्षित राहील. संध्याकाळी विनाकारण मतभेद टाळा आणि कोणत्याही प्रकारचा प्रवास सायंकाळी करू नका. धनिष्ठा नक्षत्र, सकाळी प्रवासात अडथळे येतील, पण संध्याकाळ नंतर व्यवहार सुरक्षित राहतील, त्यामुळे महत्वाची कामे संध्याकाळी करावी. मकर राशीसाठी आज उपाय आहे. घराच्या बाहेर पडताना किंवा मोजे घालण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना आणि बोटांना थोडे खोबऱ्याचे तेल नक्की लावा. शनिदेवाची आपल्यावरती कृपा टिकून राहील. कुंभ राशीसाठी सकाळी 9:58 नंतर चंद्र 2ऱ्या भावात जाईल.
वीकेंडचा खर्च बघून आज तुमचे लक्ष पूर्णपणे बँक बॅलन्सकडे आणि बचतीवरती असेल, त्यामुळे पैसे कमवणे आणि सेव्हिंगसाठी आपण आजचा दिवस उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र, ऑनलाईन पेमेंट करताना दोनदा चेक करा. आज कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पेमेंट न केलेले उत्तम राहील. संध्याकाळी अडकलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतात. शततारका नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत धनलाभ होईल. संध्याकाळी खर्चाचा स्पीड ब्रेकर येईल, म्हणजे अनावश्यक खर्च होऊ शकतो, त्यामुळे थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळचा डोक्याला ताप संध्याकाळनंतर अचानक खिशात पैसे येऊन गेल्यामुळे पूर्णपणे निघून जाईल, त्यामुळे महत्वाची कामे सायंकाळी करावी. कुंभ राशीसाठी आज उपाय आहे, एक छोट्या पांढऱ्या कागदावर लाल पेनाने श्री लिहा आणि तो कागद आपल्या पाकिटात ठेवा. आपला दिवस नक्की उत्तम जाईल. मीन राशीच्या लोकांनो, सकाळी 9:58 चंद्र तुमच्याच राशीत प्रवेश करेल आणि आजचे हिरो तुम्ही असाल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील, त्यामुळे आपण लोकांना योग्य सल्ले द्यावे हीच अपेक्षा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी थोडी दगदग होईल, पण संध्याकाळी तुमच्या व्यक्तिमत्वाचा मोठा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, दुपारी 4 पर्यंत नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल. संध्याकाळी मात्र थोडी विश्रांती घ्या, थोडी दगदग सहन होणार नाही. रेवती नक्षत्र, आज मित्रांची आणि भाग्याची साथ संपूर्ण दुपारनंतर सुद्धा तुम्हाला मिळते. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. मीन राशीसाठी आज उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना हळद आणि दुधाचा छोटासा थेंब कानाच्या मागे नक्की लावावा. गुरुग्रहाची ताकद वाढून आपल्याला सद्बुद्धी नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, हा होता 6 जुलै मीन राशीतील पूर्वा ते उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा प्रवासाचा मंडे स्पेशल सात्विक लेखाजोख. आजचे हे नवीन सात्विक उपाय आपल्याला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. आपली रास कोणती आहे, आपले नक्षत्र कोणते आहे, ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. हसत राहा, आनंदी राहा आणि इतरांनाही भरभरून आनंद द्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आत्तेष्टांपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्की पोहोचवा. आपल्या श्रीशास्त्र परिवारात सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की लक्षात ठेवा. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.